हाय एव्हरीवन, आपला इंट्रोडक्शन टू रिसर्चचा टॉपिक चालू आहे. त्या टॉपिकमधील ए पार्ट रिसर्चचा आपण बघितलेला आहे. आता आपण बी पार्ट अभ्यासूया. त्यातील टाईप्स ऑफ रिसर्चचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. या क्वेश्चन्समध्ये 8 पॉईंट आहेत आणि ते आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचे आहेत. प्युअर रिसर्चला थेरोटिकल, बेसिक और फंडामेंटल रिसर्च असंही म्हटलं जातं. हे मार्केटिंग प्रॉब्लेम्स सॉल्व करत नाही, परंतु ॲकॅडमिक नॉलेज अबाउट द सब्जेक्ट मॅटर हे इम्प्रूव्ह करतं. प्रायमरीली इट एम्स ॲट इम्प्रूव्हिंग ॲकॅडमिक नॉलेज अबाउट द सब्जेक्ट मॅटर. हे ॲकॅडमिक म्हणजेच जे शैक्षणिक ज्ञानाविषयी जो अभ्यास आहे, शैक्षणिक ज्या अडीअडचणी येतात किंवा ज्ञान कसं सुधारायचं, मग त्यावर रिसर्च कसा करायचा याच्याशी संबंधित आहे. जे रेडमध्ये दिलं आहे बघा, ते ॲड करा त्यामध्ये एक्झामला लिहिताना. प्युअर रिसर्च मे ॲड्रेस इटसेल्फ टू इश्यू लाईक ड्रग्स ॲडिक्शन अमंग द यूथ और रिझन फॉर यंगस्टर फिलिंग टू मुंबई टू मेक करिअर इन बॉलिवूड. प्युअर रिसर्च कशाशी संबंधित आहे? जे ड्रग्स घेतात, मग ते का घेतात, किंवा यंगस्टर जे शहरात मुंबईला येतात करिअर घडवण्यासाठी, मग त्यांच्यावर रिसर्च केला जातो. त्यांचा डाटा घेतला जातो, त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात याविषयीचं हे रिसर्च आहे. प्युअर रिसर्च इज कंडक्टेड आउट ऑफ इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी फॉर द सेक ऑफ नॉलेज. इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी आहे हे रिसर्च करण्यामागे. पुढे त्याचे काही एवढंच लिहा एक्झामला, कारण आपण जेवढं करतो ते एक्झामला तेवढं लिहिलं जात नाही, कारण टाईमचं लिमिटेशन आपल्याला असते एक्झामला. त्यामुळे जेवढं तुम्ही वाचाल तेवढं परफेक्ट करून जा आणि त्यातच एक्सपांड करा. तुम्ही एक्सपांड करण्यामध्ये माहीर आहात. त्याचे आता ऑब्जेक्टिव्स बघूया प्युअर रिसर्चचे. प्युअर रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह पहिलं आहे बघा, डायरेक्शन ऑफ स्टडी. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्युअर रिसर्च इज टू डिटरमाइन द एरिया. कोणत्या एरियामधील करायचं आहे रिसर्च, पर्स्पेक्टिव्ह अँड सब्जेक्ट मॅटर. कोणती महत्त्वाची कारणे आहेत किंवा कोणता सब्जेक्ट मॅटर करतो आहे ऑफ द रिसर्च स्टडी करण्यामागे. रिसर्च करण्यामागे कोणकोणत्या बाबी आहेत ते दिशादर्शक ठरवतं. प्युअर रिसर्च मेक्स डिस्टिंक्शन बिटवीन रिलेव्हंट अँड इररिलेव्हंट फॅक्ट्स. वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती नसलेल्यामधील फरक हा प्युअर रिसर्च दाखवतो. नेक्स्ट आहे बघा, समरायझेशन. सारांश केला जातो. द मटेरियल कलेक्ट फॉर द प्युअर रिसर्च कॅन बी डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज, जनरल अँड स्पेसिफिक. दोघांमध्ये 2 कॅटेगरीज आहेत. अशा 2 कॅटेगरीजमध्येच मटेरियल जो डेटा आहे तो कलेक्ट केला जातो. प्युअर रिसर्च समराइज डेटा अँड इन्फॉर्मेशन टू मेक द प्रोसेस ऑफ रिसर्च इझी अँड स्मूथ. प्युअर रिसर्च काय करतं, डेटा कलेक्ट करतं, त्यामुळे काय प्रोसेस ही जी रिसर्च करण्यामागची इझी आणि स्मूथ होते. नेक्स्ट आहे बघा, सी गॅप्स इन द नॉलेज. प्युअर रिसर्च नॉट ओनली समराइज द अवेलेबल नॉलेज but also it directs which of the facts have already been collected and which are to yet be collected. जे पहिलं नॉलेज तुम्हाला अवेलेबल आहे आणि जे नवीन नॉलेज तुम्ही घेताय, ॲक्वायर करत आहे, यातली जी गॅप आहे ती भरून काढण्याचं काम प्युअर रिसर्च करतं. फोरकास्ट ऑफ फॅक्ट्स. अंदाज लावला जातो वस्तुस्थितीचा. प्युअर रिसर्च फोरकास्ट अबाउट द फॅक्ट्स विच आर इसेन्शियल फॉर रिसर्च वर्क. रिसर्च वर्क करताना कोणती वस्तुस्थिती आवश्यक आहे याचा अंदाज प्युअर रिसर्च लावते. क्लासिफिकेशन ऑफ. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, क्लासिफिकेशन ऑफ फॅक्ट्स. जी वस्तुस्थिती तुमच्यासमोर आहे त्याचं वर्गीकरण केलं जातं, टॅब्युलेशन केलं जातं. कशाचं तर नॉलेजचं, फॅक्ट्स अँड मटेरियलचं.
It also make available base for defining cause and effect relationship among the factors. या प्युअर रिसर्चमध्ये कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप अमंग द फॅक्टर्स जे आहे त्यांचा विचार केला जातो. कोणते परिणाम आहेत, त्याचे कारणे काय आहेत, यांचा अभ्यास प्युअर रिसर्चमध्ये केला जातो. नेक्स्ट आहे बघा, सॅटिस्फाय थ्रिस्ट फॉर नॉलेज. जी नॉलेजची भूक आहे ते भागवण्याचं काम प्युअर रिसर्च करतं. नॉलेज जे प्युअर रिसर्चमध्ये ग्रास्पिंग केलं जातं, त्याची जी भूक आहे, एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते, त्याबद्दल आपल्याला नॉलेज ॲक्वायर करायचं असतं, ते ॲक्वायर करण्यासाठी प्युअर रिसर्च तुम्हाला मदत करतो. प्युअर रिसर्च एक्सप्लोर बेसिक अँड फंडामेंटल्स लॉज विच इज ऑफ ग्रेट हेल्प इन द डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज अँड प्रोव्हाइड्स न्यू डायरेक्शन टू द फ्युचर इन्व्हेस्टिगेशन. भविष्यकाळात जे तुम्ही संशोधन करणार आहे त्याचा बेस हा काय आहे, नॉलेज आहे. फंडामेंटल्स लॉज, जी मूलभूत कायदे आहेत त्यांची मदत घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे बघा, अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च ऑल्सो कॉल्ड डिसिजनल रिसर्च. अप्लाइड रिसर्चला दुसऱ्या शब्दामध्ये डिसिजनल रिसर्च असं म्हटलं जातं. डायरेक्टली डील्स विथ द कमर्शियल प्रॉब्लेम्स. प्युअर रिसर्च हे कमर्शियल प्रॉब्लेम्स सॉल्व करत नाही, परंतु अप्लाइड रिसर्च करतं. इट टॅकल्स द बिझनेस प्रॉब्लेम्स अँड अटेम्प्ट्स टू फाइंड अल्टरनेटिव्ह सोल्युशन टू द प्रॉब्लेम्स. हे काय करतं अप्लाइड रिसर्च, प्रॉब्लेम्स शोधून काढतं आणि त्याच्यावर काय अल्टरनेटिव्ह सोल्युशन काढलं जाईल याचा अभ्यास करतं. अप्लाइड रिसर्च मे लीड टू लोकेटिंग रिझन्स फॉर फॉल इन द सेल्स ऑर टू इंट्रोड्यूस अ न्यू ब्रँड ऑफ प्रोडक्ट. अप्लाइड रिसर्च कशाशी रिलेट करतं, तर का सेल कमी होत चाललेला आहे किंवा नवीन ब्रँड जर लॉन्च होत असेल त्याच्याविषयी रिसर्च करतं. इट सजेस्ट अल्टरनेटिव्ह सोल्युशन अँड फॉर स्पेसिफिक मार्केटिंग प्रॉब्लेम इन ब्रॅकेटमध्ये बरोबर अँड द पॉसिबल आउटकम्स ऑफ ईच अल्टरनेटिव्ह ॲज अगेन्स्ट द बेसिक रिसर्च इट इज प्रमोटेड बाय कमर्शियल कन्सिडरेशन. अप्लाइड रिसर्च हे कमर्शियल कन्सिडरेशन समाविष्ट केलेलं आहे. व्यावसायिक जे प्रॉब्लेम्स आहे ते फाइंड आउट करून त्याच्यावर अल्टरनेटिव्ह सोल्युशन दिलं जातं. त्याचे दोन टाईप्स आहेत बघा. पहिलं आहे टाईप्स प्रॉब्लेम सॉल्विंग रिसर्च आणि दुसरा आहे प्रॉब्लेम ओरिएंटेड रिसर्च. ॲज द नेम इंडिकेट प्रॉब्लेम सॉल्विंग रिसर्च. प्रॉब्लेम सॉल्विंग रिसर्चमध्ये काय आहे, रिलेट टू द स्पेसिफिक प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम निवडून काढायचा आणि त्याच्यावर अल्टरनेटिव्ह सोल्युशन फाइंड आउट करायचं. This research can be conducted either by the marketing problems department of the firm or by outside research agency. यामध्ये दोन गोष्टींचा अभ्यास केला जातो. एकतर मार्केटिंग जे प्रॉब्लेम्स आहेत मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंटचे कंपनीचे ते किंवा आउटसाईड रिसर्च एजन्सी. मार्केटिंग रिसर्च व्यतिरिक्त आउटसाईड जे बाहेरचे मार्केटिंग करताना जे प्रॉब्लेम्स येतात त्याचा अभ्यास केला जातो. थर्ड पॅरेग्राफ बघा, दिस इज द एज ऑफ अप्लाइड नॉलेज अँड नॉट प्युअर नॉलेज. अप्लाइड नॉलेज आहे, प्युअर नॉलेज नाही आहे. प्युअरमध्ये पूर्ण सखोल अभ्यास केला जातो, परंतु अप्लाइडमध्ये केला जात नाही. अप्लाइड रिसर्च इज मोर शेवटचा पॅरेग्राफ बघा, अप्लाइड रिसर्च इज मोर प्रॅक्टिकल, रिझल्ट ओरिएंटेड अँड डायरेक्टली युजफुल टू द कंपनी फॉर डीलिंग विथ स्पेसिफिक मार्केटिंग प्रॉब्लेम्स. हे मोर प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल अभ्यास केला जातो. एखादा प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर प्रॅक्टिकल वर्क केलं जातं. रिझल्ट ओरिएंटेड अँड डायरेक्टली युजफुल टू द कंपनी फॉर डीलिंग विथ स्पेसिफिक मार्केटिंग प्रॉब्लेम्स. कंपनीला युजफुल आहे का, तर मार्केटिंग प्रॉब्लेम्सवर रिसर्च करता येतो. त्याचे युटिलिटी ऑफ अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्चचे युटिलिटी बघूया आपण.